नांदेड जिल्ह्यातील गुंटूरला कंधार तालुक्यामध्ये तिथल्या पीडित समुदायाला भेटायला गेल्यामुळे दीपक केदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। खरं तर पोलिसांची ही जी दंडेलशाही चाललेली आहे, मुजोरी चाललेली आहे, ही नेमकी कोणाच्या इशाऱ्यावर चाललेली आहे हा सुद्धा चिंतनाचा विषय आहे। एखादा व्यक्ती संविधानिक मार्गाने जर त्याच्या पीडित समाजाला भेटायला जात असेल आणि तुम्ही त्याला असं जोर जबरदस्तीनं 25-30 पोलिसांच्या गाड्या 200-300 पोलीस घेऊन जर त्याचा अशा पद्धतीनं त्याच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत असाल किंवा त्याला प्रेशराईज करून त्याच्यावर काही लीगल ॲक्शन घेत असाल तर हा लोकशाहीचा सरळ खून आहे। आणि हा लोकशाहीचा खून पोलिसांच्या हातून होणं चुकीचं आहे। तो तिथे येणार आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती होतं, तरीही तुम्ही त्याच्यावर कुठलीही प्रिकॉशन घेणारी नोटीस न देता त्याला डायरेक्ट अटक करता, म्हणजे डायरेक्ट त्याला ताब्यात घेता, त्याला गावात त्या जाऊ देत नाही, कार्यकर्त्यांना त्या गावात जाऊ देत नाही। नेमका ही दंडेलशाही कोणाच्या ह्याच्यावर चाललेली आहे आणि कोणाला खुश करण्यासाठी चाललेली आहे? खरं तर पोलिसांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत। समाज शांत ठेवण्यासाठी पोलिसांनी काम केलं पाहिजे। महाराष्ट्राभर दीपक केदारांना ताब्यात घेऊन महाराष्ट्रावर जातीय तेढ निर्माण करण्याचं काम खरं तर पोलिसांनी करू नये। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, दीपक केदार यांना त्या गावातील समाजाला जाऊन भेटण्यासाठी विरोध करणं हाच मुळात त्याच्या संविधानिक हक्क आणि अधिकाराचं उल्लंघन आहे। खरं तर याच्याबद्दल तिथले SDPO जे कोणी असतील SDPO आणि सिनियर PI वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत लोहा पोलीस स्टेशनचे, या दोघांनाही या प्रकरणामध्ये तत्काळ सस्पेंड करण्यात आलं पाहिजे। यासाठी सुद्धा आपण लीगल कारवाई करण्याची गरज आहे। तुम्ही असं एखाद्या व्यक्तीला एखाद्या गावात जातो भेटायला, त्याच्या समाजाला पीडित समाजाला भेटायला जातो म्हणून जर त्याला अरेस्ट करून तुमच्या ताब्यात घेऊन त्याला तिथं जाण्यापासून रोखत असाल तर खरंच पोलीस प्रशासनाचा म्हणावा तेवढा निषेध करणं गरजेचं आहे। निषेध करून चालणार नाही, तर पोलिसांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। यामध्ये जर दीपक केदारवर पोलिसांनी कुठली लीगल ॲक्शन केली तर त्या सगळ्या पोलिसांवर आपण सुद्धा गुन्हे दाखल केले पाहिजेत। पोलिसांवर एकदाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय जमणार नाही आणि ते गुन्हे दाखल करून घ्यायला SDPOने तयार राहिलं पाहिजे।